श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. साक्षात विष्णू भगवान म्हणतात ना, आपल्या घरामध्ये वास करतात. पण जर तुम्ही विष्णू भगवानांचं स्मरण करत नाही, विष्णू भगवानांची मंत्र चॅन्टिंग करत नाही, तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करत नाही. आता अधिक मास सुरू आहे. मग या अधिक मासामध्ये आपण असं काय करावं की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये प्रकाश येईल. आपण म्हणतो ना, माझ्या कुंडलीमधले 9 ग्रहही झोपलेत का, की माझ्यासोबत चांगलं होत नाही, मनासारखा विवाह होत नाही, झाला तर तिथे पण असं म्हणा की भरपूर काही प्रॉब्लेम्स आहे, मनासारखी संतान प्राप्ती नाही, घरामध्ये भरपूर काही संकट आहे. काय करायला पाहिजे? जीवन पूर्ण अंधारमय झालेलं आहे. या अधिक मासमध्ये 108 दिवे आपल्याला छोटे छोटे मिळतात पितळीचे, विकत घ्यायचे आहे. ते दिवे तुम्ही जिथे पण लक्ष्मी मातेचं मंदिर असेल, नारायण भगवानांचं असेल, त्या मंदिरामध्ये जाऊन शुक्रवारी पौर्णिमेला या अधिक मासमध्ये कोणत्याही दिवशी संध्याकाळी जा आणि तुपाच्या फुलवातांनी प्रज्वलित करा आणि ते दिवे तिथेच तुम्ही दान करा. आणि मनामध्ये मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुम्ही जेव्हा हा मंत्र म्हणणार, साक्षात असं म्हणतात की विष्णू भगवान तुमच्या बाजूला येऊन उभे राहतात आणि असं म्हणतात की तुमचे संकट दूर होतात आणि तुमच्या डोक्यावरती हात ठेवतात. तुम्ही कितीही चुकून काही पाप केलं असेल तर याच्यामधनं तुम्ही बाहेर निघता. एक दिवा पेटवला तर असं म्हणतात की कित्येक सारं पाप धुतलं जातं. आपण 108 दिवे लावत आहे तर आपल्या जीवनात उजेड. म्हणून ज्योतिष लोक सांगतात ना तुम्हाला की ज्योतिष म्हणजे ज्योत लावणे. म्हणून या महिन्यामध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष आपल्या सगळ्यांना सांगते की जा आणि आजच हा उपाय करा आणि याचा लाभ घ्या.